Hello everyone. Welcome to Teachcraft Education, an online learning platform. As you know, आपण एक नवीन इंग्लिश ग्रामर सीरीज स्टार्ट केलेली आहे आणि त्याच्यात आज आपण 10व्या व्हिडिओवर आहोत. सो आज आपण शिकणार आहोत इंटरजेक्शन. याच्या आधी आपण कंजंक्शन बघितलं, जे दोन फ्रेजेस किंवा दोन वर्ड्स किंवा दोन सेंटेन्सेसना जोडणारा शब्द असतो, त्याला कंजंक्शन म्हणतात. आणि आज इंटरजेक्शन शिकणार आहोत. इंटरजेक्शन म्हणजे काय? सो समवॉट वर्ड कंजंक्शन आणि इंटरजेक्शन असं आहे. सो खूप मुलं ह्याला चुकीचं प्रनाऊन्स करतात. इंटरजेक्शन असं म्हणतात आणि इट इज नॉट इंटरजंक्शन, इट्स इंटरजेक्शन. ओके, सो लेट्स गेट स्टार्टेड. सो इंटरजेक्शन म्हणजे काय? कोणतीही आपल्याला जेव्हा भावना आपण व्यक्त करतो, राग असो किंवा खुशी असो किंवा जेव्हा तुम्ही सरप्राईज होता, ओके, सो जेव्हा तुम्ही राग करता कोणावर तरी, सो ह्या सगळ्या ज्या भावना आपल्याला येतात, तर त्या भावना आपण कसं व्यक्त करतो, तर त्यावेळेला आपण हे शब्द वापरतो. दॅट इज नोन ॲज इंटरजेक्शन किंवा केवल प्रयोगी अव्यय असं त्याला मराठीमध्ये म्हणतात. केवल प्रयोगी अव्यय म्हणजे फक्त यूज करताना, म्हणजे फक्त यूज करण्यासाठी यूज केले, म्हणजे यूज करण्यासाठी असलेले अव्यय. ओके, An interjection is a word or phrase used to express sudden feelings. म्हणजे जेव्हा आपण कधीतरी सडन फिलिंग्स देतो, कोणीतरी आपल्याला गिफ्ट दिलं तर वाव असं आपण म्हणतो, राईट? कोणीतरी जिंकलं तर आपण ये असं म्हणतो. तर हे जे सडन फिलिंग्स असतात, सडन इमोशन्स असतात, त्याच्यासाठी वापरले जाणारे शब्द. इमोशन्स ऑर रिॲक्शन्स लाईक जॉय, सॉरो. जॉय म्हणजे हॅपीनेस, सॉरो म्हणजे दुःख, ओके, सरप्राईज, म्हणजेच अँगर, राग किंवा अप्रुव्हल. ओके, म्हणजे आपण म्हणतो ना, हा यू आर ओके टू गो. जेव्हा आपण आपल्याला आई बाबा कधीतरी पिकनिकला नाही म्हणतात आणि सडनली ते आपल्याला अप्रुव्हल देतात, तर यू कॅन गो, तुम्ही जाऊ शकता, तर आपण कसं एकदम खुश होतो की ये. सो ती पण एक अप्रुव्हलची फिलिंग असते, राईट? सो ते पण एक इमोशन आहे. सो त्याच्यासाठी पण हा शब्द यूज केला जातो. तर त्याचं मराठीमध्ये डेफिनेशन बघूयात. मनातली तीव्र भावना, आनंद, दुःख, आश्चर्य किंवा संताप अचानक व्यक्त करणाऱ्या शब्दाला इंटरजेक्शन किंवा केवळ प्रयोगी अव्यय असे म्हणतात. ओके, सो काहीही भावना असेल आपली, किंवा आनंद असेल, दुःख असेल, आश्चर्य असेल किंवा संताप असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण कशाने व्यक्त करतो? एक शब्द असतो, त्याला आपण म्हणतो इंटरजेक्शन. ओके, अंडरस्टूड? सो जसं आता ह्याच्यामध्ये काही रूल्स आहेत एक्झाममध्ये, जेव्हा आपण एक्झाममध्ये इंटरजेक्शनचा प्रश्न असेल तर हे जे रूल्स आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. ओके, सो ते रूल्स काय आहेत? फर्स्ट आहे, दे हॅव नो ग्रामॅटिकल कनेक्शन टू द रेस्ट ऑफ द सेंटेन्स. सो त्यांचं काही ग्रामॅटिकल कनेक्शन नसतं. म्हणजेच याचा अर्थ काय? जर तुम्ही तो शब्द रिमूव्ह केला तरी पण त्या सेंटेन्सचा जो अर्थ आहे, त्या वाक्याचा जो अर्थ आहे तो सेम राहतो. ओके, जरी तुम्ही हा शब्द, म्हणजेच हा इंटरजेक्शन त्या वाक्यातून काढून टाकला, डिस्कार्ड करून टाकला, तरी पण त्याचा जो मीनिंग आहे, त्या वाक्याचा जो अर्थ आहे तो सेमच राहणार आहे. हे त्याचं मीनिंग आहे रूल नंबर 1चं. नेक्स्ट रूल आहे, दे आर युजली फॉलोड बाय ॲन एक्सक्लामेशन मार्क. सो एक्सक्लामेशन मार्क म्हणजे उद्गारवाचक चिन्ह. जे आपण असं लिहितो ना, उद्गारवाचक चिन्ह असं असतं. एक लाईन असते आणि खाली एक डॉट असतो. सो त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात एक्सक्लामेशन मार्क किंवा एक्सक्लामेटरी मार्क पण म्हणतात. सो एक्सक्लामेशन मार्क असं म्हणतात. ओके, सो एक्सक्लामेशन ह्या मार्कला म्हणतात, उद्गारवाचक चिन्ह. सो 2 रूल्स आहेत. जेव्हा कधीही आपण हा जो इंटरजेक्शन आहे तो शब्द जेव्हा काढून टाकतो तर त्या वाक्याचा अर्थ सेमच राहतं. आणि सेकंड रूल हा आहे की जेव्हा कधीही त्याच्यामध्ये असं उद्गारवाचक चिन्ह असेल तर त्याला आपण म्हणतो इंटरजेक्शन. त्या शब्दाला कायम हे असं चिन्ह असतं. ओके, कळले 2 रूल्स? लेट्स मूव्ह ऑन अहेड. सो याच्यामध्ये हे टाइप्स आहेत. टाइप्स काय आहेत बघूयात. सगळ्यात पहिला आहे इंटरजेक्शन फॉर जॉय. म्हणजे आपण खुशी जेव्हा दर्शवतो ना, खूप जास्त हॅपी असेल तर त्याला आपण जॉय म्हणतो. हॅपी म्हणजेच जॉय. ओके, सो त्याच्यासाठी एक इंटरजेक्शन ऑफ जॉय, इंटरजेक्शन फॉर जॉय. दुसरं आहे इंटरजेक्शन फॉर ग्रीफ ऑर सॉरो. ग्रीफ किंवा सॉरो म्हणजेच दुःख. ओके, दोघांचा अर्थ सेमच आहे, दुःख. नेक्स्ट आहे इंटरजेक्शन फॉर सरप्राईज. ओके, जेव्हा कधीही आपल्याला कोणीतरी गिफ्ट देत असं, सरप्राईज असं करत असतं, आपण खूप आश्चर्यचकित होतो. सो ते आहे सरप्राईज.
चौथा आहे इंटरजेक्शन फॉर अप्रुव्हल ऑर प्रेज. अप्रुव्हल ऑर प्रेज म्हणजे जेव्हा कधी तुम्ही काहीतरी परमिशन काढताय आणि त्याला तुम्ही एक्सेप्टन्स मिळतं किंवा रिजेक्शन मिळतं. ओके, आणि त्या झाला अप्रुव्हल. ओके, आणि प्रेज म्हणजे आपण कोणाला तरी कधी एनकरेज करतो. जसं तुम्ही कधीतरी क्रिकेट स्टेडियम मध्ये गेला असेल आणि तुमच्या आवडता जो क्रिकेटर आहे त्याला तुम्ही, किंवा बॉलर आहे, ओके, सर कधी फिल्डर आहे, जो कोणी आहे त्याला तुम्ही एनकरेज करता, राईट, तुम्ही त्याला प्रेज करता. ओके, सो त्याला आपण म्हणतो प्रेज. म्हणजे तुम्ही त्याला ओरडून त्याचं नाव घेतात, राईट, कॉल आउट करतात. सो ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करतो, हे करतो, प्रेज. किंवा कधीतरी तुम्ही खूप छान काम केलं असेल तर कोणीतरी येऊन तुम्हाला त्याच्याबद्दल शाबासकी देतं. ओके, सो तो आहे, त्याचा अर्थ आहे प्रेज. ओके, पाचवा आहे इंटरजेक्शन फॉर अटेन्शन. सो अटेन्शन म्हणजे तुम्हाला माहिती असेल कोणाचेही जे लक्ष आहे ते आपल्याकडे वेधून घेणं, त्याला म्हणतात अटेन्शन. ओके, सो हे सगळे 5 प्रकारचे इंटरजेक्शन्स आहेत जे आपण डिटेलमध्ये आता बघणार आहोत. सो पहिला आहे इंटरजेक्शन फॉर जॉय, म्हणजेच आनंद व्यक्त करण्यासाठी जे अव्यय वापरतात, दॅट इज इंटरजेक्शन फॉर जॉय. ओके, सो यूज टू एक्सप्रेस सडन हॅपीनेस ऑर सेलिब्रेशन. सो कधीही आपल्याला कोणतंही आपण सेलिब्रेशन करत असो किंवा कधीही आपण कोणतीही आपली हॅपीनेस दाखवायची असेल, खुशी दाखवायची असेल, तर तेव्हा हे शब्द वापरले जातात. ओके, जसं की हुर्रे, जेव्हा आपण कधी जिंकतो, ओके, किंवा आपण सेलिब्रेट करतो तेव्हा आपण हुर्रे हा शब्द यूज करतो. आणि त्याच्यासमोर बघा परत एक्सक्लेमेशन मार्क आहे. हुर्रे हे दोन्ही स्पेलिंग सेमच आहेत, AH किंवा AY बोथ मेक्स द सेम मीनिंग. ओके, आणि एक्सक्लेमेशन मार्क इथे आहे, हुर्रे किंवा आहाहा. ओके, नेक्स्ट आहे वाव किंवा वाह किंवा किती सुंदर. ओके, हे दोन्ही आहेत हॅपीनेस दाखवण्याचे एक्सक्लेमेशन असणारे अव्यय, दॅट इज इंटरजेक्शन फॉर जॉय. ओके, जसं की आपण कोणीतरी आपल्याला कधीतरी काहीतरी गिफ्ट देतं जे तुम्हाला खूप जास्त मनापासून आवडतं, आपण कसं म्हणतो, ओ वाव सो ब्युटिफुल असं म्हणतो ना, राईट, मोस्टली गर्ल्स. ओके, सो त्याच्यासाठी हा इंटरजेक्शन ऑफ जॉय वापरतात. ओके, जसं एक्झाम्पल्स बघूया. हुर्रे, वी वॉन द चॅम्पियनशिप. ओके, हुर्रे, सो इथे हा जो हुर्रे आहे सेलिब्रेशन दाखवत आहे, राईट, की आपण जिंकलो ही चॅम्पियनशिप. सो इंटरजेक्शन फॉर जॉय. सो आता आपण इथे सॅड होणार का आपण जर चॅम्पियनशिप जिंकतोय तो? नाही, आपण हॅपी होणार, राईट, बी हॅपी. सो हुर्रे, वी वॉन द चॅम्पियनशिप. नेक्स्ट आहे, नेक्स्ट एक्झाम्पल आहे yippee, द वेकेशन स्टार्ट्स फ्रॉम टुमॉरो. सो जसं की एनर्जी दाखवत आहे, जॉयफुल एनर्जी, हॅपीनेस. सो उद्यापासून आपले वेकेशन स्टार्ट होणार आहे. जर तुम्हाला तुमच्या शाळेचे दिवस आठवत असतील किंवा कॉलेजचे आठवत असतील तर तुम्हाला ती जी आनंद व्हायचा जेव्हा आपल्याला कळायचं की उद्यापासून सुट्टी चालू होणार आहेत किंवा गरमीची सुट्टी लागणार आहे, तर आपण किती खुश व्हायचो, राईट. सो ती एक आठवण असते. सो yippee, द वेकेशन स्टार्ट्स टुमॉरो. तिसरा आहे वाव, दॅट इज अ ब्युटिफुल व्ह्यू. सो वाव, किती सुंदर जे समोर दिसतंय व्ह्यू ते किती सुंदर आहे. हे समोरचा जो सीन आहे तो किती सुंदर आहे. परत इथे दुःख आहे का? नाही, ते हॅपीनेस दिसते, आपल्याला खुशी दिसते, राईट. सो इंटरजेक्शन फॉर जॉय. जॉयचा शब्द अर्थ कळला, आनंद म्हणजेच तुम्हाला एक्सक्लेमेशन कोणता किंवा इंटरजेक्शन कोणता येणार ते तुम्हाला कळलं हे समजा. ओके, डन. चौथा आहे आहा, आय फायनली फाउंड अ सोल्युशन टू दिस मॅथ प्रॉब्लेम. सो आहा म्हणजेच मला हा जो मॅथचा एक काय म्हणतात कोडं होतं किंवा जे काही क्वेश्चन होता त्याचं मला सोल्युशन मिळालं, त्याचं मला उत्तर मिळालं. आहा, ते पण एक हॅपीनेस असते जेव्हा कधीही खूप जास्त मॅथचा डिफिकल्ट प्रश्न तुम्हाला मॅमने टाकला आणि तुम्हाला सगळ्यात आधी उत्तर मिळालं तर कशी एकदम खुशी होते ना, की येस आय एम द फर्स्ट, राईट. तसंच ते इथे आहे. लास्ट आहे हुर्रे, वी क्लिअर्ड द कट ऑफ मार्क्स फॉर यू ऑल. तुमच्यासाठी हा एक्झाम्पल आहे, जेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही कट ऑफ मार्क्स पार केलेले आहेत, म्हणजे कट ऑफ पेक्षाही जास्त मिळाले तुम्हाला मार्क्स, तर तुम्ही असेच हॅपी असाल, राईट, हुर्रे. सो तुम्ही हे इंटरजेक्शन यूज करणार, इंटरजेक्शन फॉर जॉय. ओके, सो हे होतं इंटरजेक्शन फॉर जॉय. आता बघूया इंटरजेक्शन फॉर ग्रीफ और सॉरो, म्हणजे दुःख व्यक्त करण्यासाठी वापरलेले अव्यय. ग्रीफ म्हणजे दुःख, दुःख. सॉरो म्हणजे पण दुःखच, किंवा सॅडनेस म्हणजे ही दुःख. हे तिन्ही चा जो अर्थ आहे ते सेमच आहे, दुःख. ओके,
सो लिहून घ्या कुठेतरी. इथे पिक्चर पण टाकलेला आहे विच इज शोईंग सॅडनेस. ओके, सो यूज टू एक्सप्रेस सॅडनेस, पेन ऑर रिग्रेट. ओके, सो सॅडनेस म्हणजेच दुःख, पेन म्हणजेच पण दुःख आपल्याला कुठेतरी लागलं. ओके, सो नॉट ओनली फिजिकली बट मेंटली सुद्धा आपण म्हणू शकतो, त्याला पण आपण दुःखच म्हणतो, आपण सॅडच असतो त्यावेळेलाही. आणि रिग्रेट म्हणजे तुम्ही काहीतरी गोष्ट करता आणि नंतर तुम्हाला ती भावना येते की मी का केली ही गोष्ट, त्याला आपण रिग्रेट म्हणतो. ओके, सो पछतावा म्हणतो आपण त्याला, पछतावा. ओके, म्हणजेच रिग्रेट. सो याच्यासाठी जे रिग्रेशन किंवा सॉरो किंवा ग्रीफ दाखवणारे जे शब्द असतात त्याला आहा हा म्हणजेच इंग्लिशमध्ये आह, किंवा अलास म्हणजेच अरे रे हाय रे, असं आपण आपण म्हणतो ना, अरे रे त्याला लागले. ओके, आहा तो फेल झाला. कळलं अर्थ? नेक्स्ट आहे आउच. आय ग, शारीरिक वेदनेसाठी आउच म्हणतो आपण. आपल्याला जरा पिन जरी लागली तर आपण कसं म्हणतो, आई ग आउच असं म्हणतो, राईट? सो दॅट कम्स अंडर इंटरजेक्शन फॉर ग्रीफ ऑर सॉरो. किंवा हे सगळे तिन्ही शब्द आहेत, अलास, आ किंवा आउच, हे सगळे येतात ग्रीफ किंवा सॉरो इंटरजेक्शन मध्ये येतात. ओके, सो थोडे एक्झाम्पल्स बघूयात आता. एक्झाम्पल्स काय आहेत, वाचा पहिला एक्झाम्पल. अलास, द ओल्ड लीडर इज नो मोर. ओके, अलास, अरे रे, जे ओल्ड लीडर होते म्हणजे जे जुने लीडर होते कोणीतरी, ते आता राहिले नाही आहेत. ही इज नो मोर. ओके, सो दुःख देणारी गोष्ट आहे, राईट? इट इज नॉट हॅपीनेस. सो म्हणून आपण इथे अलास हा शब्द यूज केला, अरे रे. ओके, अंडरस्टूड? ओ नो, आय फॉरगॉट टू सेव्ह माय ऍप्लिकेशन फॉर्म. आता तुम्ही अशा गोष्टी कधी कधी करता की तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म पूर्ण भरतो आपण, पण आपण सेव्ह करायचंच विसरून जातो. आता आय नो आता आजकाल ते ऑटोमॅटिकली सेव्ह होतं, ऑटोमेटेड आहे, बट आधी मे बी असं असेल ना की सेव्ह करून ठेवायचं आहे किंवा डाउनलोड, आता डाउनलोड करावा लागतोय, राईट? जस्ट फॉर युअर सॅटिस्फॅक्शन की हा मी सेव्ह करून ठेवलेलं आहे, राईट? सो आधी असं नव्हतं, मे बी आत्ता आलेलं आहे ते ऑटोमेटेड, सेव्ह होऊन जातं, आपण आपल्याला सेव्ह करायची जास्त गरज नाही पडत, राईट? सो ओ नो, आय फॉरगॉट टू सेव्ह माय ऍप्लिकेशन. सो ओ नो हा वर्ड आहे इंटरजेक्शन फॉर ग्रीफ ऑर सॉरो. ओके, अंडरस्टूड? आता इथपर्यंत खूप सोपं आहे, तुम्हाला कळलंच असेल. ओके, तिसरा बघूया. आह, द पुअर डॉग मेट विथ अन ऍक्सिडेंट. अरे, किंवा हाय रे, किंवा आहा हा, तो जो डॉग आहे, तो जो कुत्रा आहे, त्याला तो ऍक्सिडेंट मध्ये सापडला, म्हणजेच त्याला इंजुरी झाला, बिचारा कुत्रा असं. ओके, त्याचा अपघात झाला, अपघातात तो सापडला. ओके, सो अगेन इट इज शोईंग सॉरो. आउच, दॅट स्टोन हर्ट माय फूट. आउच म्हणजेच इथे फिजिकल पेन झालाय, म्हणजे अंगाला किंवा आपल्या ऑर्गन्सला काहीतरी हर्ट झालंय, तेव्हा हा आपण शब्द वापरतो. सो इथे तेच आहे की माझं जे फूट आहे, माझं जे खालचा पाय आहे, त्याला एक दगड लागला. ओके, तो दगडने हर्ट केलं मला. सो दॅट इज आउच. ओके, आउच इथे इंटरजेक्शन फॉर ग्रीफ ऑर सॉरो आहे. आय होप तुम्हाला जे काही इथे इंटरजेक्शन्स मी शिकवले ते व्यवस्थित कळले असतील. जर नसतील कळले तर परत एकदा बघा. ओके, एक्सप्लेनेशन, सो दॅट तुमची जी क्लॅरिटी आहे ती व्यवस्थित तुम्हाला आली पाहिजे. हे सगळे जे इंटरजेक्शन आहे तो इतका महत्त्वाचा टॉपिक नाही आहे, बट केला पाहिजे, राईट? बिकॉज हे आपल्या हातातले मार्क्स आहेत, ते आपल्याला गमवायचे नाही आहेत. अँड नॉट ओनली फॉर द मार्क्स, बट तुम्हाला हे जी के, तुम्हाला इंग्लिश ग्रामरसाठी पण आलं पाहिजे, राईट? असं एकही टॉपिक नाही राहायला पाहिजे की तुम्हाला त्याच्याबद्दल नॉलेज नाही आहे. अंडरस्टूड? सो लेट अस मूव ऑन द नेक्स्ट वन, थर्ड वन. इंटरजेक्शन फॉर सरप्राईज म्हणजेच आश्चर्य व्यक्त करण्यासाठी, म्हणजे ओ माय गॉड असं म्हणतो ना, जसं ही इमोजी आहे बघा, आपल्या ह्याच्यामध्ये पण आहे, आपल्या कीबोर्डवर पण हे इमोजीज असतात आपल्या इमोजी बॉक्समध्ये. ओके, सो ते त्याच्यामध्ये हा एक इमोजी असतो ना, हा पण सरप्राईज दाखवतो. ओके, सो वेन समथिंग अनएक्सपेक्टेड हॅपन्स. ओके, म्हणजे काहीतरी असं होतं जे तुम्हाला एक्सपेक्टच नव्हतं, जे तुम्हाला माहितीच नव्हतं की जे होणार आहे. सो तेव्हा आपण सरप्राईज होतो. सो तेव्हा हा इंटरजेक्शन आपण यूज करतो. एक्झाम्पल, ओ म्हणजेच अरे चा, सरप्राईज. ओ, व्हॉट अ ब्युटिफुल गिफ्ट. नेक्स्ट, व्हॉट, काय. आता इथे हॅपीनेस पण असू शकतं किंवा एक काय म्हणतो आपण त्याला, हॅपीनेस वाला पण सरप्राईज असू शकतो किंवा दुःखवाला पण असू शकतो. ओके, जसं की आता मी बोलले
की त्याची जी रेड कार होती, ती जी रेड कार होती ती कुठून तरी ब्रेक काहीतरी तिचा ब्रेक फेल झाला किंवा असं काहीतरी झालं, दॅट कार डॅमेज झाली. ओके, सो आपण म्हणणार आपल्याला ती कार खूप जास्त त्या त्या मित्राची आपल्याला कार खूप आवडत होती आणि आपल्याला ते वाईट वाटतं आता. सो आपण असं म्हणणार व्हॉट. ओके, अगेन सरप्राईज की असं कसं होऊ शकतं. ओके, सो दिस इज वन ऑफ द एक्झाम्पल्स. माय गॉड म्हणजेच बाप रे. ओके, कोणीतरी आपल्याला खूप दिवसांनी दिसलं. ओके, आणि त्याचा पूर्ण जे लुक आहे, अपिअरन्स आहे, पूर्ण चेंज झालेला आहे. ओके, असे अब्रॉड वाले फ्रेंड्स पण असतात राईट, ज्यांना आपण खूप वर्षांनी बघतो आणि देन विल बी सरप्राइज्ड. सो तेव्हा आपण हे शब्द यूज करू शकतो. माय गॉड, यू हॅव चेंज्ड अ लॉट. किती चेंज झालायस तू किंवा झाली आहेस तू. ओके, सो तेव्हा आपण माय गॉड किंवा सरप्राईज बाप रे असं हे इंटरजेक्शन यूज करू शकतो. एक्झाम्पल, व्हॉट डिड ही ऍक्च्युअली फेल इन द एक्झाम. म्हणजेच काय तो खरंच एक्झाम मध्ये फेल झाला. सो व्हॉट इथे काय आहे, इंटरजेक्शन ऑफ सरप्राईज किंवा फॉर सरप्राईज. ओके, सो माय गॉड, लुक ॲट द मासिव्ह क्राऊड आउटसाइड द एक्झाम हॉल. सो जेव्हा तुम्ही एक्झाम साठी जाता आणि एक्झाम हॉलच्या बाहेर तुमचे खूप सारे प्रोसिजर असते राईट, तुमची चेकिंग असते, जे काही असेल. सो तेव्हा असंच म्हणतो, आपल्याला रिॲक्शन अशीच असते की माय गॉड, इतकी सारी क्राऊड, किती क्राऊड आहे, किती मोठी क्राऊड आहे. राईट, त्याचा अर्थ आहे. तिसरा आहे ओह, आय डिडंट सी यू देअर. सो ओह, अरे मी तुला तिथे पाहिलंच नाही. ओके, सो वाव, इज दॅट युअर न्यू मोटर बाईक. वाव, ती तुझी नवीन बाईक आहे. ओके, नेक्स्ट, ओ माय, you finished the entire syllabus in 1 week. Oh my. अरे बापरे. अरे चा, आपण म्हणतो की तू एका वीक मध्ये अख्खा सिलेबस संपवलास. हे त्याचं अर्थ आहे. परत सरप्राईज, आय नो नाही करत तुम्ही पण असं सेंटेन्स आहे, तर त्याच्यामध्ये ओ माय इज अगेन इंटरजेक्शन फॉर सरप्राईज. ओके, फोर्थ आहे इंटरजेक्शन फॉर अप्रुव्हल ऑर प्रेज. इट मीन्स प्रशंसा किंवा संमती देण्यासाठी वापरला जाणारा इंटरजेक्शन. ओके, इंटरजेक्शन फॉर अप्रुव्हल ऑर प्रेज. सो अप्रुव्हल म्हणजेच किंवा प्रशंसा म्हणजे प्रेज, प्रशंसा म्हणजे प्रेज, आणि अप्रुव्हल मीन्स संमती. ओके, अप्रुव्हल मीन्स संमती. सो बघूयात, यूज टू अप्रिशिएट समवन्स गुड वर्क. सो कोणी काही चांगलं काम केलं तर त्यांना अप्रुव्हल म्हणजे त्यांना प्रशंसा, त्यांची प्रशंसा करण्यासाठी जो आपण इंटरजेक्शन यूज करतो त्याला आपण म्हणतो इंटरजेक्शन फॉर अप्रुव्हल ऑर प्रेज. जसं की ब्रावो म्हणजेच शाबास. आता तुम्ही इतका दिवसभर अभ्यास करत असाल राईट, सो टॅप युअर शोल्डर्स, से ब्रावो. ओके, स्वतःलाच. सो शाबास. ओके, वेल डन, खूपच छान. ओके, खूप छान, की त्याला वेल डन असं म्हणतो आपण. एक्झाम्पल, ब्रावो, यू प्लेड एक्सेप्शनली वेल टुडे. ओके, सो ब्रावो म्हणजेच शाबास, तो खूप छान खेळलास आज. ओके, ब्रिलियंट, ब्रिलियंट, दॅट वॉज अ फॅन्टॅस्टिक स्ट्रॅटेजी टू सॉल्व द पझल. म्हणजेच तिथे काय होतंय, प्रेज मिळते, प्रशंसा मिळते की खूप सुंदर, खूपच छान, तू एकदम सुंदरपणे खूप छान स्ट्रॅटेजी वापरून तो जो पझल होता, तो जो प्रश्न होता, ते कोडं होतं ते तू सोडवलेलं आहेस, त्याचा अर्थ आहे. ओके, स्प्लेंडेड, यू स्कोर 100% इन द मॉक टेस्ट. सो स्प्लेंडेड म्हणजेच वाव, व्हेरी गुड. ओके, ब्युटिफुल, अमेझिंग, स्प्लेंडेड. ओके, एनकरेज करताय, प्रेज करताय, म्हणजेच काय म्हणताय, प्रशंसा करताय. सो स्प्लेंडेड हा शब्दही मोस्टली यूज केला जातो. गुड, कीप अप दिस कन्सिस्टंट हार्ड वर्क. ओके, जेव्हा कधीही टीचर्स ही गुड लिहितात ना, सो गुडच्या समोर असाच एक्सक्लामेशन मार्क असतो. सो तो आहे इंटरजेक्शन फॉर अप्रुव्हल ऑर प्रेज. प्रेज असतं ते, प्रशंसा असते ती, राईट. वेल डन, यू क्लिअर्ड द फर्स्ट राऊंड. सो इथे काय आलं, अप्रुव्हल आहे, हे आहे अप्रुव्हल. वेल डन, खूपच छान, तू पहिला राऊंड क्लिअर केलेला आहेस. ओके, सो ही आहे संमती. ओके, हे झालं आपले व्हेरियस एक्झाम्पल्स ऑफ इंटरजेक्शन ऑफ प्रेज किंवा अप्रुव्हल. सो फिफ्थ आहे इंटरजेक्शन फॉर अटेन्शन. म्हणजेच लक्ष वेधून घेण्यासाठी जे अव्यय यूज करतात त्याला म्हणतात इंटरजेक्शन
for attention. Okay, so use to draw someone's focus or tell them to be quiet. सो जेव्हा कधी कोणी बोलत असतं, ओके, सो आपल्याला दुरून कोणीतरी फ्रेंड दिसतं आपलं किंवा मैत्रीण दिसते. सो आता आपल्याला तिला बोलवायचं आहे लांबून, ओके, तिचं अटेन्शन आपल्याकडे घ्यायचं आहे. तर आपण काय म्हणतो त्याला? लक्ष वेधून घेणे, ओके, काहीतरी बोलवून, ओके, तेव्हा हा इंटरजेक्शन यूज होतो. किंवा आपल्याला कोणातरी सांगायचं आहे शांत बसा, जसं टीचर क्लासमध्ये सांगतात शांत बसा तुम्ही सगळे, तर तेव्हा हा इंटरजेक्शन यूज होतो. बिकॉज ते अटेन्शन ड्रॉ करण्यासाठी असतं, बिकॉज टीचरांना शिकवायचं असतं आणि मुलं शांत बसत नसतात. तर मॅमला काहीतरी बोलावं लागतं सो दॅट सगळ्या मुलांचं अटेन्शन मॅमकडे येईल. ओके, म्हणजेच लक्ष वेधून घेईल. सो त्याला आपण म्हणतो अटेन्शन. ओके, म्हणजेच इंटरजेक्शन फॉर अटेन्शन. सो जसं की एक्झाम्पल लुक किंवा बिहोल्ड म्हणजेच बघा किंवा पहा. सो बिहोल्डचा इथे अर्थ आहे पहा. ओके, नेक्स्ट आहे हश, श, चुप, शांत, जसं मॅम म्हणतात हुश. ओके, हे वर्ड्स येतात इंटरजेक्शन फॉर अटेन्शन. लिसन, ऐका. ओके, सो जेव्हा खूप सारे ग्रुप आपण उभे असतील बोलत आणि एकाला बोलायचा चान्सच नसता मिळत, ओके, सगळे बोलत असतात पण त्या एका मुलालाच चान्स नसतो मिळत बोलत, सो तो काय म्हणणार? लिसन. ओके, तो ओरडणार लिसन, म्हणजेच अटेन्शन वेधून घेणार आपल्याकडे. ओके, सो असे जे अटेन्शन वेधून घेणारे सेंटेन्सेस असतात किंवा जे शब्द असतात त्याला आपण म्हणतो इंटरजेक्शन फॉर अटेन्शन. एक्झाम्पल, हुश, द बेबी इज स्लीपिंग. शांतता, चुप, शांत, जो बाळ आहे ते झोपत आहे. ओके, लुक, लुक, द रिझल्ट्स हॅव जस्ट बीन अपलोडेड ऑन द वेबसाईट. बघा, जो रिझल्ट आहे तो वेबसाईटवर अपलोड झाला आहे. ओके, बिहोल्ड, द मॅजेस्टिक फोर्ट स्टँड्स टॉल अगेन्स्ट द स्काय. म्हणजे बघा, बिहोल्ड म्हणजे पण पहा, हा जो किल्ला आहे तो आकाशाच्या म्हणजे तो किल्ला आहे तो आकाशाच्या पार्श्वभूमीवर कसा उभा आहे हे त्याचा अर्थ आहे. ओके, बिहोल्ड म्हणजेच पहा. नेक्स्ट, लिसन, ऐका. पे अटेन्शन टू द टीचर, टीचरकडे अटेन्शन, टीचरला अटेन्शन द्या. व्हॉट शी इज सेइंग, ऐका. ओके, सो लिसन मीन्स ऐका. जसं की आपल्याकडे ते नाही कधी 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 अनाऊन्स करतात ऐका ऐका ऐका, ते पण एक इंटरजेक्शनच आहे. इंटरजेक्शन फॉर अटेन्शन, त्यांनाही अटेन्शन हवं असतं सो दॅट आपण व्यवस्थित ऐकू ते काय बोलतात. ओके, सो आपण म्हणतो लिसन लिसन लिसन. नेक्स्ट, डोंट मेक अ साऊंड इन द लायब्ररी. सो शांतता, शांत रहा, लायब्ररीमध्ये आवाज करू नका, शांत रहा. ओके, दिस वॉज इंटरजेक्शन फॉर अटेन्शन. खूप सोपं होतं, राईट? खूप जास्त सोपं होतं. सो हे सगळे जे इंटरजेक्शन्स असतात ते महत्वाचे असतात. आपल्याला इमोशन जे आपल्याला जनरेट करायचे असते किंवा आपल्याला कधीतरी इमोशन दाखवायचे असते. ओके, आपल्याला दुःख असो किंवा आपण जॉय असो किंवा सॉरो असो किंवा सरप्राईज असो, राईट, किंवा प्रेज असो किंवा हे इंटरजेक्शन फॉर अटेन्शन असो. सो असे जेव्हा आपल्याला फिलिंग्स दाखवायचे असतात, इमोशन्स दाखवायचे असतात, ओके, तेव्हा हे इंटरजेक्शन्स यूज केले जातात आणि त्यांचा वापरही तुम्हाला नक्कीच व्यवस्थित कळला असेल. म्हणजेच वाक्यामधून आपल्याला आता कळेल की आपल्याला कुठला कुठे इंटरजेक्शन यूज करायचं आहे. आय होप तुम्हाला इथपर्यंत जे 5च्या 5 इंटरजेक्शन्स आहेत ते नीट व्यवस्थित कळलेले आहेत. तर आता आपण एक्सरसाइजकडे पुढे वळूयात. तोपर्यंत तुम्ही बाकीचे जे इंटरजेक्शन्स आहेत जे तुम्हाला नाही समजले ते तुम्ही परत बघू शकता आणि मी थोड्या वेळासाठी इथे थांबते. ओके, बिकॉज 1 मिनिट वगैरे, सो दॅट तुमचं जे काही प्रॅक्टिस आहेत किंवा जे काही रिव्हिजन आहे ते परत होऊ द्यात आणि याचे उत्तरं तुम्ही मला लिहून ठेवायचे आहेत आणि देन आपण सोबत ते चेक करणार आहोत. ओके, सो आय विल गिव्ह यू 1 मिनिट फॉर 2 क्वेश्चन्स. ओके, so let me start the timer.
Okay, time's up. Okay, let's see the answers. First, the interjection hi expresses what? सो आता ह्याच्यामधलं आपल्याला सांगायचं आहे की इंटरजेक्शन कोणतं इंटरजेक्शन असेल जे हाय ला एक्सप्रेस करतं. ओके, आणि हा एमपीएससी ट्रान्सलेटर सी 2025 मध्ये रिसेंटलीच विचारलेला प्रश्न आहे. सो जेव्हा कधी मला हाय म्हणायचं आहे, हाय, सो आता आपण काय करतोय, मी कसं बोलले की जेव्हा कधी आपल्याला आपला फ्रेंड दूर असेल आणि आपल्याला त्याचं अटेन्शन हवं असेल तेव्हाच आपण हाय करतो, राईट. म्हणजे आपल्याला त्याचं जे लक्ष आहे ते आपल्याकडे वेधून घ्यायचं आहे म्हणजे आपण पहिला हाय करतो. ओके, सो हाय काय आहे, कॉल फॉर अटेन्शन. ओके, सो कॉल फॉर अटेन्शन हे बरोबर आहे. सरप्राईज असतं तेव्हा आपण हाय म्हणतो का? हा, मराठीत म्हणतो. म्हणजे जेव्हा कधी दुःख असेल मराठीमध्ये तेव्हा असं म्हणतो हाय, बट इंग्लिशमध्ये हाय म्हणजे हाय. ओके, हॅलो. ओके, सो सरप्राईज नाही दाखवत हाय. सॅटिस्फॅक्शन दाखवतं का हाय असं? नो. ओके, नो सॅटिस्फॅक्शन. वेलकम म्हणतो का आपण हाय असं वेलकम करतो का? नो. ओके, सो these three are wrong and the answer is call for attention. So answer is only D. So D only हे याचं उत्तर आहे. ओके, समजलं तुम्हाला व्यवस्थित? ओके, सो नेक्स्ट इयर 2024 त्याच्या अर्ली इयरमध्ये पण ग्रुप बी ला सेम प्रश्न विचारला होता, फक्त त्याचे ऑप्शन जे होते ते वेगळे होते. सो द इंटरजेक्शन हा एक्सप्रेसेस अगेन कॉल फॉर अटेन्शन, म्हणजेच आपल्याला कोणाचंही अटेन्शन हवं असेल तेव्हाच आपण हे यूज करतो. सो बी इज द राईट आन्सर. अंडरस्टूड. तुमचे जर उत्तर बरोबर असले तर कंग्रॅच्युलेशन्स टू यू, व्हेरी गुड. आणि जर नसतील तर तुम्हाला मी एक्सप्लेन केलंय तर तुम्हाला त्यावर नक्कीच कळालं असेल. ओके, सो इथे मी परत एक्सप्लेन करते. तर शॉक नाही दाखवत, मी अटेन्शन सरप्राईज आधी बोलले तिथे, आणि शॉक पण नाही दाखवत. हाय म्हणजे आपण शॉक थोडी एक्सप्रेस करतो, राईट. त्याच्यातून रिलीफ म्हणजे सॅटिस्फॅक्शन. जे काही काम झाल्यावर काहीतरी आपलं काम असतं जे एकदम गडबडीचं असतं, किंवा फॉर्म फिल करायचं म्हणा, जर तुमच्या परीक्षेचा फॉर्म येतो आणि तुमचा एकदाशी फॉर्म भरून होतो तर तुम्हाला काय होतं, असं होतं, म्हणजेच रिलीफ होते. ओके, त्याला म्हणतो आपण रिलीफ. ओके, नेक्स्ट टू क्वेश्चन साठी मी परत वेट करते. स्टार्ट द टाइम. ओके, सो लेट्स मूव ऑन टू द थर्ड क्वेश्चन. बघूयात काय आहे. आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाइन वर्ड्स द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड चूज द करेक्ट ऑप्शन्स इन द सिक्वेन्स. सो हा कंबाईंड सी 2021 चा प्रश्न आहे. ओके, PYQ उचललेले आहेत आपण आज. सो बघूयात काय आहे प्रश्नात. ह्याच्यामध्ये जो करेक्ट अंडरलाईन केलेले जे शब्द आहेत या वाक्यांमध्ये, तर त्याचं काय येतं, कुठला पार्ट ऑफ स्पीच येतो हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. तर आपण हे सगळे पार्ट ऑफ स्पीच केलेले आहेत. ओके, जर तुम्ही नसतील केले तर तुम्ही परत ह्या सिरीज मधले जे काही व्हिडिओज आहेत ते परत जाऊन बघा आणि नीट रिवाइज करा आणि मग ह्या प्रश्नाचं उत्तर द्या. ओके, बिकॉज आपल्याला रट्टा नाही मारायचा आहे. ओके, आपण रट्टावर नाही शिकणार आहोत इंग्लिश. आपल्याला नॅचरली आलं पाहिजे आणि आपले नॅचरली उत्तर बरोबर आले पाहिजे, नाहीतर त्या शिक्षणाला काही अर्थ नसतं जे आपण रोट लर्निंगनी शिकतो. ओके, सो लेट्स सी. ही इज अ ब्रेव किंग. सो ब्रेवला अंडरलाईन. माय फ्रेंड डिड इट क्वाईट करेक्टली. आता ज्यांनी माझं ॲडवर्बचं बघितलं असेल व्हिडिओ, त्याच्यामध्ये LYचं मी एक दिलेला आहे हिंट काय असतं, राईट. सी, ओह शी लुक्स ब्युटिफुल. नेक्स्ट, बिहाइंड द हाऊस देअर इज अ गार्डन. सो सगळ्यात पहिला शब्द बघा, ब्रेव. काय दाखवते इथे, ही इज अ ब्रेव किंग, यू आर अ गुड स्टुडंट, म्हणजेच ते जे नाऊन आहे त्याच्याबद्दल आपल्याला एक
स्पेशालिटी कळतीये, म्हणजेच विशेषण. सो ब्रेव्ह काय आहे इथे, एक विशेषण आहे. आणि विशेषण म्हणजेच ऍडजेक्टिव्ह. आता पहिला ऑप्शन कुठे कुठे ऍडजेक्टिव्ह आहे, फक्त इथेच आहे. सो हाच ऑप्शन आपण डिरेक्टली बरोबर करू, बट आपण वन बाय वन त्याचं एक्सप्लेनेशन बघूयात आणि मगच उत्तर आपण बरोबर करणार आहोत. तसं एलिमिनेशननी हे सगळे तिन्ही एलिमिनेट झालेले आहेत आणि हाच एक बरोबर आहे, बट आपण वन बाय वन डिटेलमध्ये बघणार आहोत. ओके, नेक्स्ट अंडरलाइन वर्ड, माय फ्रेंड डिड इट क्वाइट करेक्टली. आता जेव्हा कधीही करेक्टली, स्मार्टली, ब्युटिफुली असा शब्द येतो तर तो ऑलवेज ॲडवर्ब असतो. ओके, सो जनरली ॲडवर्ब असतो. सो ॲडवर्ब हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. सो सेकंड आहे ॲडवर्ब. थर्ड बघा, ओह शी लुक्स ब्युटिफुल. सो आता ओ जेव्हा कधीही असा एक्सक्लामेशन मार्क येतो तर ते काय असतं, इंटरजेक्शन असतं. सो जेव्हा कधीही असा जो इंटरजेक्शन एक्सक्लामेशन वाला मार्क असतो तर ते कायम इंटरजेक्शन असतं, हे आता शिकलो आपण. सो थर्ड आहे इंटरजेक्शन. डी, बिहाइंड द हाऊस देर इज अ गार्डन. कुठे आहे गार्डन, बिहाइंड द हाऊस. सो असा प्रश्न विचारल्यावर आपल्याला प्रिपोजिशन ऑफ प्लेस मिळतंय, म्हणजेच जागा मिळते. प्रिपोजिशन ऑफ प्लेस म्हणजेच घराच्या मागे एक गार्डन आहे. सो सेकंड उत्तर इज राईट वन. ओके, आय होप तुमचं उत्तर पण बरोबर असेल. येस. ओके, नाउ लेट्स मूव ऑन टू द फोर्थ वन. फॉरेस्ट प्रिलिम्स मध्ये 2014 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. fill in the blanks with the most appropriate interjection. Dash, I have a brilliant idea. ओके, आहा. ओके, आहा. ओ कशासाठी असतं, दुःखासाठी पण असतं, कधी कधी असं सरप्राईज साठी पण असतं. आहा पण दुःखासाठी, सॉरो ग्रीफ साठी असतं. ब्रावो कशासाठी असतं, ब्रावो प्रेज साठी असतं, राईट. प्रेज, इंटरजेक्शन ऑफ प्रेज. इथे प्रेज थोडी करतोय आपण, सो हे पण नाही येणार. सो आहा इज द करेक्ट आन्सर. ओ पण कशामध्ये होतो, सरप्राईज मध्ये पण असू शकतो. सो हे पण नाही. सो आन्सर इज आहा. म्हणजे आहा, आय हॅव अ ब्रिलियंट आयडिया. ओके, सो आहा हे येणार तिथे. नेक्स्ट. ओके, सो नेक्स्ट 3 क्वेश्चन्स आहेत. लेट्स स्टार्ट द टाइमर अँड स्टार्ट सॉल्विंग. Okay, so look at the sixth question, which was asked in English prelims. Okay, engineering prelims, sorry, 2014. Okay, identify the part of speech of the italicized word in the following sentence. So italicized म्हणजे जे असे थोडेसे स्लाइटली असे बेंड लिहिलेले असतात ना, असे त्याला इटॅलिसाइज्ड म्हणतात. ओके, इटालियन स्टाईल मध्ये. तर इथे हे जे आहे वर्ड तो इटॅलिसाइड, हे दोन वर्ड्स इटॅलिसाइज्ड मध्ये लिहिलेले आहेत. ओके, इथे ते आलेले नाहीत प्रिंट होऊन, बट सपोज ते तसंच लिहिलेले आहेत. ओके, सो यू स्काउंड्रल, अवे अवे यू स्काउंड्रल. सो स्काउंड्रल म्हणजेच दुष्ट. स्काउंड्रल म्हणजे या शब्दाचा अर्थ आहे दुष्ट. ओके, स्काउंड्रल म्हणजे दुष्ट. लिहून घ्या तुमच्या बुक मध्ये, एक वोकॅबलरीचा वर्ड झाला हा, राईट. सो स्काउंड्रल मीन्स दुष्ट. अवे अवे, परत आता काय आहे, एक एक्सक्लामेशन मार्क आहे असा, म्हणजेच हे काय आहे, हे ॲडवर्ब नाही आहे, ॲडजेक्टिव्ह विशेषण पण नाही आहे, प्रिपोजिशन पण नाही आहे, बट हे इंटरजेक्शन आहे. बरोबर. सातवं बघा, fill in the blank with appropriate interjection which was asked in Clark 2011 examination. Okay, dash, thank God. Oh, thank God. Oh, thank God. ओके, थँक गॉड मी काठावर पास झालो. ओ थँक गॉड. सो इथे हेच येणार. ओके, ब्रावो इथे काही प्रेज नाही होत आहे, इथे काही असं वॉट असं सरप्राईज पण नाही आहे, हाऊ पण नाही वापरणार आपण, ओ हाच आहे. ओके, सो ही इज अ बिट रिलीव्ड म्हणजे सॅटिस्फॅक्शन आहे की ओह थँक गॉड. सो
मी पास झालो, म्हणजे थँक गॉड असं असतं. ओके, सो नेक्स्ट बघूयात. आय एम नॉट शुअर दिस कलर इज परफेक्ट फॉर माय ड्रेस. म्हणजे शी इज अ बिट कन्फ्युज्ड. ओके, सो कोणतं इंटरजेक्शन येणार इथे? शुअर, शुअर आहे का ती त्या ड्रेस बद्दल? नाही. सरप्राईज आहे का? नाही. प्लेजर मिळतंय का तिला? हा, वाव, असं नाही. राईट, सो इट इज डाऊट. शी इज इन डाऊट की हा ड्रेसचा कलर ठीक आहे की नाही. सो जे आहे थोडंसं डाउटिंग वाला असतं. ओके, डाऊट. ओके, सो डाऊट इंटरजेक्शन तिथे यूज होणार. सो डाऊट इज अ करेक्ट आन्सर. नेक्स्ट. Okay, this is number 9 and this is number 10. Please make the correction, number 9 and number 10. Okay, so let's start 1 minute. Okay, so time's up. Let's see which one of the following interjections indicates sorrow. आता PSI 2001 चा क्वेश्चन आहे. सॉरो म्हणजे मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे, सॉरो किंवा जो ग्रीफ शब्द असतो किंवा सॅडनेस असतं ते दुःख दाखवतं. ओके, सो इथे दुःख कोणता शब्द दाखवतो? हॅलो, इज इट दुःख? नो, इट इज कॉल्ड फॉर अटेन्शन इंटरजेक्शन. नो. अलास, आता हे आपण नंतर ठेवूयात. ओ म्हणजे सरप्राईज आणि वॉट म्हणजे पण सरप्राईज. सो अलास इज द शब्द. अरे रे असं आपण म्हणतो ना, म्हणजेच अलास. सो अलास हा शब्द इथे सॉरो दाखवतो. 10वा प्रश्न. विच वन ऑफ द फॉलोइंग इंटरजेक्शन्स इंडिकेट्स एक्साइटमेंट? आणि हा विचारलेला आहे PSI 1991 चा प्रश्न. सो याचं उत्तर काय असणार? एक्साइटमेंट काय दाखवत आहे? शू 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 करणं. इज इट एक्साइटमेंट? किंवा मीन्स शांत. एक्साइटमेंट दाखवत आहे का? नाही. रॉंग. वाव, एक्साइटमेंट आहे. इज इट? No, it's surprise. Okay. Hi. Wrong. Call for attention. So which is the correct answer? Eureka is excitement. Okay. So eureka म्हणजे आपण जेव्हा कधी एक्साइटमेंट दाखवायचं असेल तेव्हा हा युरेका शब्द यूज करू शकतो. ओके, सो हे झाले आपले 10 प्रश्न जे आपण PYQ मधून घेतलेले होते आणि प्रॅक्टिस केलेले होते. सो दॅट यू विल गेट अन आयडिया की कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. ओके, सो आय होप तुम्हाला सगळे जे कन्सेप्ट आहेत ते नीट व्यवस्थित कळले असतील. आणि जर तुम्हाला हे कन्सेप्ट व्यवस्थित कळले असतील तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सो दॅट जे कोणाला येत नाही त्यांनाही हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोचावात आणि हे जे काही कन्सेप्ट आहेत त्यांना ते सोपे वाटावेत. ओके, सो अभ्यास करत राहा आणि अशीच मेहनत करत राहा. टिल देन, ऑल द बेस्ट. कीप स्टडिंग 0 ते शिखरापर्यंत. अँड थँक यू.